प्राचार्य डॉक्टर पी बी पाटील यांच्या 94व्या जयंतीनिमित्त नवभारत शिक्षण मंडळ शांतिनिकेतन सांगली आणि प्राचार्य डॉक्टर पी बी पाटील सोशल फोरम पुरस्कृत कर्मयोगी पुरस्कार मान्यवरांचं आगमन झालंय. आपण त्यांचं स्वागत करूया. आगतम स्वागतम सुस्वागतम. एका सहकार महर्षींनी स्वर्गीय पी बी पाटील सरांनी जे आपल्यावरती संस्कार केलेले आहेत, जे विचार दिलेले आहेत, त्या विचारांवरती चालण्याचा, ते विचार घेऊन जगण्याचा अनेकांनी यशस्वी प्रयत्न केला आहे. मार्गदर्शक डॉक्टर पी बी पाटील सरांनी सांगितलं होतं की आपण शहरांकडून खेड्याकडे वळावं, खेडी जवळ करावीत, निसर्गामध्ये रमावं. सर एक शिक्षणतज्ञ होते, समाजसुधारक होतेच, पण पंचायत राज व्यवस्थेचे महत्त्वाचे पुरस्कर्ते होते, ज्यांनी ग्रामीण विकासासाठी ध्यास घेऊन कार्य केलं होतं. नवेगाव आंदोलनाचे ते प्रवर्तक म्हणून सरांची ओळख होती. पंचायत राज व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी सरांची पी बी पाटील कमिटी खूप महत्त्वाची ठरली, ज्यांच्या शिफारशीनंतर 73व्या घटनादुरुस्तीद्वारे पंचायत राजला घटनात्मक दर्जा मिळालेला होता. आपण सगळेच जनवासात स्वेच्छेनं असतो आणि निरीच्छेनं अडकलेलो असतो असं आपल्याला वाटतंय. आपला उदरनिर्वाह करण्यासाठी असो किंवा सोयीसुविधा साधनांचा हव्यास म्हणून असो, या व्यवहारी जगामध्ये अशा साधनांची गरज म्हणून असो, आपणाला या गोष्टी सोडवत नाहीत. पण नेहमी जनवासी असणारे आपण कधीतरी अधेमध्ये का असेना पण थोडा वेळ काढून वनवासी झालं पाहिजे. वनवासी या शब्दाला खरं तर नकारात्मक अर्थ दिला गेला आहे, पण तो तसा न घेता आपण वनाशी जवळीक साधावी, निसर्गाशी एकरूप व्हावं. निसर्ग जपला गेला तरच आपलं अस्तित्व टिकेल, याचा विचार आपण सगळ्यांनीच घेतला पाहिजे, केला पाहिजे. आज या कार्यक्रमामध्ये व्यासपीठावरचे सगळेच मान्यवर आणि आपण सगळेजण उपस्थित, आपण सगळ्याच उपस्थितांचं मी सदानंद गाडगीळ पुन्हा एकदा मनःपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतो आणि व्यासपीठावरच्या मान्यवरांना विनंती करतो की आपण प्रतिमांचं पूजन करावं. प्रतिमा पूजन आपण करावं. विचारवंत डॉक्टर प्राचार्य पी बी पाटील सर नेहमी म्हणायचे, आपण बालक होऊन निसर्गाला बिलगलात तर निसर्ग आई होऊन तुम्हाला कुशीत घेईल. तुम्ही निसर्गाचे व्हा, निसर्ग तुमचा होईल, असं पी बी पाटील सर म्हणायचे. आणि हेच सगळे विचार घेऊन आदरणीय गायकवाड सर निसर्गाशी समरस झाले. निसर्गाचेच ते होऊन गेले. पी बी पाटील सरांच्या निसर्गाबद्दलच्या विचारांना यावर्षीच्या कर्मयोगी पुरस्कारानं बळ मिळेल याची खात्री आहे. कारण निसर्गयोगी आदरणीय सुरेश आप्पासाहेब गायकवाड सरांना यावर्षीच्या कर्मयोगी पुरस्कारानं गौरवण्यात येत आहे. आपल्याला उन्हाळा, हिवाळा, पावसाळा या वेगवेगळ्या ऋतूमधला निसर्ग वेगळा वेगळा वाटतो. निसर्ग सान्निध्य आपल्या आचार विचारांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणतं. लोकनेते डॉक्टर पी बी पाटील सरांचे विचार पुढं घेऊन जाण्याचा ज्यांनी यशस्वी प्रयत्न केला, निसर्ग सान्निध्य ज्यांनी जपलं आहे, मुलांच्या उमलत्या बुद्धीभोवती शुद्ध प्रेरणादायी विचारांची पेरणी करून मुलांची मनं आणि मनगटं सुदृढ करण्यासाठी अतोनात अविश्रांत धडपड करणारे माननीय गौतम भाऊ पाटील. पी बी पाटील सरांच्या विचारांची शिदोरी जन्मोजन्मी पुरून उरेल अशीच आहे, याचा प्रत्यय माननीय गौतम भाऊंनी त्यांच्या प्रत्येक कृतीमधून दर्शवलेला आहे, सिद्ध केलेला आहे. संचालक नवभारत शिक्षण मंडळ माननीय भाऊंना मी विनंती करतो की आपण स्वागत आणि प्रास्ताविक करावं. सर्वांना नमस्कार. प्राचार्य डॉक्टर संस्थापक संचालक माननीय कैलासवासी पी बी पाटील साहेब व मई यांना अभिवादन करून आजचा हा कर्मयोगी पुरस्कार वितरण समारंभ संपन्न होत आहे. प्राचार्य डॉक्टर पी बी पाटील सोशल फोरम ही संस्था ज्यांच्या कल्पनेतून नव्यानं स्थापन करण्यात आली
ते आमच्या संस्थेचे माजी विश्वस्त कैलासवासी बी आर थोरात सर यांनाही विनम्र अभिवादन. सोशल फोरम ही संस्था त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन जवळपास 1.5 कोटीचा निधी या संस्थेला एकत्रित करून जमा करून त्यातून येणाऱ्या व्याजावर हा आपण कार्यक्रम करीत असतो. त्यासाठी वैभव नायकडे असतील, शामराव अण्णा असतील, अनेक मान्यवर आहेत ज्यांनी, सर्व शिक्षक स्टाफ आहे, या सर्वांनी या सोशल फोरमला थोडीफार मदत करून हातभार लावून हा ट्रस्ट नव्याने उभा करण्यात आला आणि त्या ट्रस्टमार्फत व नवभारत शिक्षण मंडळ या संस्थेमार्फत हा आजचा कर्मयोगी पुरस्कार संपन्न होत आहे. कर्मयोगी पुरस्कार म्हणजे माझ्या मनातला पुरस्कार. पहिल्यांदा मला बरीच वर्ष वाटायचं, आत्तापर्यंतचे पुरस्कार सर्व विदर्भात गेलेत. सांगलीतसुद्धा तेवढ्या तोडीची माणसं आहेत, आपल्यातलीच आहेत, मग त्यांना विस्मरून चालणार नाही. त्यामुळं यावर्षीचा पुरस्कार माझ्या मनात होतं ते मी बोलून दाखवलं आमच्या ट्रस्टींना. ब्रिगेडियर सुरेश पाटील असतील, सतीश पाटील असतील, जयशिंगराव पवार असतील, गणपतदादा असतील, गरपुडे वहिनी असतील, जी कमिटी आहे त्यांच्या समोर ठेवला आणि सुरेश गायकवाड सरांचं नाव नुसतं सांगितलं त्यांची माहिती पण न सांगता सर्वांनी त्याला एकमतानं संमती दिली. त्यामुळं हा माझ्या मनातील पुरस्कार आपणा सर्वांच्या मनातील पुरस्कार झाला. बरेच लोकांना वाटत होतं, इथं उपस्थित असलेले बरेच लोकांना वाटत असतं की सरांचं काही ना काहीतरी आठवण, कारण सर हे प्रसिद्धी माध्यम जे आहे त्यापासून अत्यंत लांब, त्यांच्या उभ्या आयुष्यामध्ये त्यांचे स्वतःचे 10 ते 15 फोटो असतील ह्या त्यांच्या कारकिर्दीमध्ये. आर्टिकल असतील, त्यांच्या घराबद्दल, वास्तुशास्त्राबद्दल माहिती आलेली असेल, तीसुद्धा कात्रानं एकत्र नव्हती त्यांच्याकडं. इंग्लंड, UK यांच्याकडून त्यांच्या सरकारमार्फत जी पत्रं आली होती तीसुद्धा इतरस्त कुठंतरी पडलेली होती. ती सगळी गोळा करून व्यवस्थित स्कॅन करून, कारण सरांना एक त्यांच्या आवडीचा विषय होता की एखादी वस्तू, प्राणी, पक्षी जर मिळाले तर ते प्रिझर्व करून ठेवायचे. आज अखेर त्यांना हौस आहे आणि त्यात ते मास्टर आहेत. माझा चिरंजीव राणा पाटील असतील, महेश कराडकरांचा चिरंजीव आलोक कराडकर असतील, ते सांगलीत आले की पूर्ण दिवसभर, अर्धा दिवस त्यांना जेवढा वेळ मिळेल तेवढं त्यांनी सरांच्या सानिध्यात त्यांनी शिकून घेतलं. कलमं कशी करायची, स्किन प्रिझर्व कशी करायची, हे सरांनी या वयात, म्हणजे मागच्या 2-4 महिन्यापूर्वी, 6 महिन्यापूर्वीचा हा विषय, अजूनपर्यंत त्यांचं ते शिक्षण देणं हे काम चालू आहे. मला काही त्या क्षेत्रातलं जमलं नाही, कारण मी 11-12वीला असतानासुद्धा सरांचा विद्यार्थी होतो. सरांच्या मिसेस धमके मॅडम, त्यांचा पण मी विद्यार्थी राहिलो होतो. त्या वनस्पती बॉटनी शिकवायच्या, झुलॉजी शिकवायचे. स्टडी टूरला आमची दूधसागरला ट्रिप नेली होती सरांनी, आणि दूधसागरला तिथं जे जंगल आहे, तिथले जे सर्प असतील, काय असतील, फुलपाखरं असतील, त्यांची सर्व माहिती दिवसभर आम्हाला ते देत होते. मग ते प्रिझर्वेटिव्हचं काम, कागदोपत्रांचं प्रिझर्वेटिव्हचं काम त्यांच्या मागं लागून, मंदारच्या मागं लागून सगळे डॉक्युमेंट गोळा करून त्याचं एक पुस्तक आपण केलेलं आहे आणि ते आपल्या सर्वांना पुस्तक मिळालेलं आहे. कारण असे ज्या व्यक्ती असतात त्यांना स्वतःचं प्रसिद्धीपासून अगदी लांब, पण कार्यामध्ये सगळ्यात अव्वल नंबरचं काम. आता UK इंग्लंडवरनं पत्र येतात म्हणजे सोपं काम नाही आहे, पण त्यांना ते जास्त महत्त्वाचं वाटलं नाही. त्यांच्याबरोबरसुद्धा प्रदीप सुतार असतील, निसर्गप्रेमी असतील,
पापा पाटील असतील, डॉक्टर व्होरा असतील, अशोक सावंत सर असतील, वसुंधराची स्कीम त्यांनी राबवली. हे काम सरांच्या हातून जे आजपर्यंत घडलेलं आहे त्याविषयी मी जास्त काय बोलणार नाही, कारण जी माहिती आहे ती मानपत्रामध्ये सगळी आलेली आहे आणि ती प्रत्यक्ष मानपत्र वाचन ज्यावेळी होईल, आमचीच कन्या योगिता पाटील ही मानपत्र वाचन करणार आहे. त्यामध्ये सविस्तर माहिती त्या सांगतीलच. ती रिपीट माझ्याकडून होऊ नये म्हणून मी, कारण सरांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर 365 दिवससुद्धा पुरणार नाहीत. एवढं मोठं प्रचंड काम आपापल्या धुंदीत राहून, आपापल्या नादात राहून त्यांनी केलेलं आहे. आणि अशा व्यक्तींचा सत्कार फुल ना फुलाची पाकळी म्हणून त्यांनी जसं जास्वंदीचं माहिती समाजासमोर आणली, जास्वंदी फुलाबद्दल भरपूर गैरसमज होते, ते जसं त्यांनी समाजासमोर ठेवलं, शिवाजी विद्यापीठाला प्रबंध दिले, तसं फुल ना फुलाची पाकळी म्हणून आम्ही हा छोटासा पुरस्काराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि त्यांनी हा पुरस्कार स्वीकारला त्याबद्दल संस्थेच्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांचं आभार मानतो. कारण आम्हा सगळ्यांना शंका होती, सर पुरस्कार स्वीकारतील का नाहीत. आत्तापर्यंत कुठलाही पुरस्कार त्यांनी स्वीकारलेला नाही अशी त्यांची ख्याती आहे. पण आपला संस्थेचा पुरस्कार आहे म्हटल्यावर त्यांनी विनाविलंब मला म्हटले ठीक आहे. तरी पण मला खात्री नव्हती येतील का नाहीत आज इथं. ती एक शंका, ती जो पण इथं येत नाही तो पण काही खरं नाही म्हटलं. पण सकाळी मी 9 वाजल्यापासूनच त्यांच्या पाठीमागं होतो, त्यामुळे ते आले. आम्हाला सर्वांना आनंद झाला. आणि खरा आनंद जर झाला असेल तर तो वरती झाला. PB साहेबांना आणि माईंना तो आनंद, तो क्षण आज जर ते इथं असते तर मला ओव्हरटेक करून ते स्वतःच त्यांच्या पुरस्काराचा सर्व जबाबदारी त्यांनी घेतली असती. कारण ह्याच वास्तूमध्ये आपण इथं जे बसलो आहे याच वास्तूमध्ये सरांचं प्रथम कॉलेजला अपॉइंटमेंट झाली शांतिनिकेतन महाविद्यालयामध्ये. त्यावेळी ऑफिस इथंच होतं आणि त्यांची प्रथम नेमणूक, त्यांच्या आयुष्यातली कारकिर्दीची सुरुवात याच संस्थेमार्फत झाली. आणि रिटायरमेंटनंतर 85 नंतर ते भारतीय विद्यापीठात जॉईन झाले हो, तिथून रिटायरमेंट घेतली. ती पेन्शन घ्यायच्यासुद्धा नादात नव्हते, त्यांना माहीतही नव्हतं. आम्हीच सर्वांनी पेन्शन गोळा करून माझ्याच सहीनं पेन्शन मंजूर करून घेतली. करायचं काय म्हटले, पैशाचं द्या. एवढं ते जमिनीवरचा माणूस. आता पुरस्काराची रक्कमसुद्धा बोलता बोलता मी म्हटलं 1 लाख रुपये पुरस्काराची छोटीशी रक्कम आहे, ती आपण स्वीकारतो म्हटले. आपण इथं म्हटले आपल्या संस्थेमध्ये रेन हार्वेस्टिंगचा एक प्रोजेक्ट करायचा आहे आणि त्या प्रोजेक्टला माझी रक्कम मी देणार. म्हटलं अजिबात आम्ही स्वीकारणार नाही म्हटलं, कारण हे जास्वंदीचं फूल आम्ही तुम्हाला दिलेलं आहे. तुम्ही नातीच्या नावावर किंवा काहीतरी करून ही पुरस्काराचा हक्क तुमचा आहे, छोटासा आहे पण हक्क तुमचा आहे, ते परत आम्हाला देऊ नका. असं संभाषण झाल्यावर मग तिने ठीक आहे म्हटलं. नाहीतर ते सुद्धा इथंच काहीतरी करूया आपण. डॉक्टर ओव्हर आहेत सरांच्या, त्यांनी स्वतः सांगायचं म्हणजे तुमच्या ओघात येणारच आहे. गेली 30 वर्ष ते बाहेरचं कुठलंही पाणी पित नाहीत, पावसाचं पाणी पितात. न पटण्यासारखी गोष्ट आहे पण आहे. त्यांच्या घरी जाऊन जर बघितला अजूनसुद्धा ते पावसाचंच पाणी पितात, दुसरं कुठलंही पाणी पित नाहीत. ते स्कीम इथल्या मुलांना आपण चालू करूया असा त्यांचा उद्देश होता. मी म्हटलं हा कार्यक्रम झाल्या 20 तारखेनंतर त्याच्या मागे मी लागून पुढच्या वर्षीपर्यंत हा प्रोजेक्ट मी रेन हार्वेस्टिंगचा करणार. त्यांची तज्ज्ञ लोक आहेत, कसं करायचं काय करायचं ते स्वतः मार्गदर्शन करणार आहेत. आणि अशा प्रकारचे व्यक्ती आज आपल्या उपस्थितीमध्ये सत्कार स्वीकारते, याचा आम्हाला खूप खूप अभिमान आहे. खरं तर आपल्या सोशल फोरमचे अध्यक्ष डॉक्टर जयसिंगराव पवार
हे यांच्या हस्ते कार्यक्रम आज आपण करायचा होता, पण त्यांना काल पुण्यामध्ये जीवन गौरव पुरस्कार अर्पण केला आणि रात्री ते कोल्हापूरला आल्या आल्या ते जे आजारी पडले ते सकाळपर्यंत अजून उठलेले नाहीत. 2-3 ब्लँकेट घेऊन झोपलेले आहेत. सकाळी 9 वाजता फोन केला, DS माने सर स्वतः जाऊन आले, तर म्हटले माझी अवस्था न येण्यासारखीच आहे, नाही तर मी आलो असतो. कारण 30 वर्षापासून जयशंकरराव पवार सरांचा आणि सरांचा संबंध आहे. ज्यावेळी त्यांना नाव सांगितले की सरांना पुरस्कार देणार आहोत, काय करूया नाही म्हटले, द्यायचंच म्हटले, पण त्यांना आणायची व्यवस्था करा, ते येणार नाहीत. पण ते आले आणि स्वतः जयशंकरराव पवारसाहेब आले नाहीत तब्येतीच्या कारणामुळं. आपल्या संस्थेचे कार्याध्यक्ष गणपतराव दादा, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की इलेक्शनचं वातावरण एवढं जोरात चालू आहे. आता सुद्धा कारखान्यावर बंटी पाटील, राजू शेट्टी, अनेक मान्यवर तिथं कारखान्यावर त्यांनासुद्धा बाहेर पडता येईना. गोरपडे वहिनी आमच्या मातृत्वल्या आहेत, त्या निरोप घेऊन आले की दादांना अशक्यच आहे इकडंपर्यंत पोचणं, कारण यालाच 15 मिनटं, जायला 15 मिनटं आणि इथे 15 मिनटं, असं पाऊण ताससुद्धा त्यांना वेळ नाही आहे. तर म्हटलं ठीक आहे, आपणा सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्काराचा, आपल्या घरातला पुरस्काराचा कार्यक्रम आज आम्ही इथं संपन्न करीत आहोत. या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिलात, त्यांचे मित्रमंडळ सगळे व्यवस्थित, भारतीय विद्यापीठातील आजील माजी प्राध्यापक आलेले आहेत, त्यांचे कुटुंबीय सर्व आलेले आहेत. सर्व लोकांचं, मान्यवरांचं, नातेवाईकांचं मी स्वागत करतो. आपणासमोर व्हिडिओ कॅमेरा जो आहे त्याच्यासमोर आमच्या कला विषयाचे प्राध्यापक सत्यजित वरेकर म्हणून आहेत, ते त्यांचं लाईव्ह पेंटिंग करत आहेत. ते सुद्धा त्यांना ते नंतर अर्पण करतील. रांगोळीचा जो विषय आता तुम्ही बघितला असेल किंवा नसेल, पण जाताना अवश्य बघा, कारण अप्रतिम रांगोळी काढल्या आहेत. स्पर्धकसुद्धा लांबून म्हणजे आउट ऑफ महाराष्ट्र यातूनसुद्धा स्पर्धक आले आहेत. अगदी नाशिक, नागपूर, गोवा इत्यादी ठिकाणून स्पर्धक येऊन 2-2, 3-3 रात्र जागून ते रांगोळी काढतात. आणि स्वतः सरांची रांगोळी ज्यांनी काढली ते सचिन अवसरे आपल्याच कॉलेजचे विद्यार्थी आहेत, इस्लामपूरला असतात, ईश्वरपूरला. त्यांचासुद्धा आपण छोटासा सत्कार करणार आहोत. मानपत्र ज्यांनी लिहिलं ते आपले राजेंद्र पोळ, आपल्या ललित कला महाविद्यालयाचे डीन, यांनी हे सुंदर मानपत्र लिहिलेलं आहे, त्यांचंसुद्धा मी स्वागत करतो. हा कार्यक्रम संपल्यानंतर, सत्काराचा कार्यक्रम व्यासपीठावर संपल्यानंतर आपण सर्वजणांनी भोगी किंवा संक्रांतीच्या मेनूचा आस्वाद घ्यायचा आहे. कोणीही जेवल्याशिवाय जायचं नाही आहे. पुन्हा एकदा मी सूत्रसंचालकांना विनंती करतो की त्यांनी पुढील कार्यक्रम त्यांच्या टाईम टेबलप्रमाणे संचलित करावा. पुन्हा एकदा आणि सत्कार मूर्तींचं मी स्वागत करतो. धन्यवाद. धन्यवाद भाऊ, आपल्याला मनापासून धन्यवाद. यानंतर आत्ताच भाऊंनी सांगितलं त्याप्रमाणे मानपत्राचं वाचन करतील सौभाग्यवती योगिता रोहन माने पाटील. नमस्कार. आदरणीय श्री सुरेश आप्पासाहेब गायकवाड सर, आपण निसर्गाचा भाग आहोत याचं भान ठेवून वेदांच्या रुचेतून निसर्गाशी संवाद साधणाऱ्या ऋषींची आणि निसर्गाला वाचत त्याच्याशी सोयरीक जोडणाऱ्या संतांच्या कळवळ्याची भावना आपल्या ठायी ठासून भरलेली आहे. लोक पुस्तकांच्या पानातून माहिती घेतात, पण आपण झाडांची पानं वाचून प्रत्यक्ष अनुभव घेऊन निसर्ग अभ्यासला आहे. स्वातंत्र्यसैनिक वडिलांची कर्तव्यनिष्ठा आणि निसर्ग साक्षर आईकडून मिळालेल्या बाडकोळूने आपण आपलं व्यक्तिमत्व निसर्गयोगी बनवलं आहे. वनस्पती आणि प्राणीशास्त्रातल्या उच्च शिक्षणाने आपली निसर्गप्रेमाची वाट प्रशस्त झाली. एखाद्या गोष्टीच्या अभ्यासाचा ध्यास हा श्वासासारखा कायेच्या कणाकणात मुरला तर काय घडू शकतं याचं चालतं बोलतं उदाहरण म्हणून आम्ही आपणाकडे आदराने पाहतो आहोत.
निसर्ग अनुभवता अनुभवता आपण प्रत्यक्ष निसर्गाचे पुत्र होऊन गेलात. हे उत्तम ध्यासाचं दुर्मिळ उदाहरण आहे. आपल्यातील निसर्ग ऋषीचा भाव हिमालयानं ओळखला. आपली निसर्ग मैत्री सह्याद्रीनं जाणली. आपल्यात दडलेला निसर्गाचा हुंकार सायलेंट व्हॅलीनं ऐकला. म्हणून असेतू हिमालय अंतरगात निसर्गभारित भूमीनं आपल्या पावलांना वाटा दिल्या. जंगलपायी पालथं घालताना क्षणोक्षणी नव्या आव्हानांना समोर जात प्रत्यक्ष अनुभवातून आपण केलेलं निरीक्षण भावी पिढ्यांना नवी दृष्टी देणारं आहे. वाळवीपासून हत्तीपर्यंत, फुलपांखरापासून ते गरुडापर्यंत, शैवालापासून ते महावृक्षापर्यंत, ओढ्यापासून ते विशाल अशा समुद्रापर्यंत सारी पृथ्वी आपण याची देही याची डोळा अनुभवून तो जगाला दाखवूनही दिला आहे. मातीपासून मेघापर्यंत सारं सारं पर्यावरण कवेत घेण्याचा आपला आवाका पाहून मन थक्क होऊन जातं. सायलेंट व्हॅलीच्या मोहिमेत खुद्द भारत सरकारकडून देशभरातील अवघ्या 7 जणात झालेली आपली निवड ही आपल्या पाठीशी साक्षात निसर्ग उभा आहे याचीच साक्ष आहे. निशब्द अशी सायलेंट व्हॅलीची हितगुज आपण करता करता तिथं होणाऱ्या संभाव्य धरणांमुळं तिथल्या पर्यावरणाला होणारा धोका साक्षात तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधीजी यांच्या निदर्शनास आणून दिलीत. सायलेंट व्हॅलीचं गूढ शांततेचे आश्वस्त करणारं होतं. अझरबैजान ते विटा मायनी हा 18 किलोमीटरचा प्रवास करून येणारे फ्लेमिंगो या पक्षाच्या प्रवासाची पहिली अधिकृत नोंद घेणारे आपण आहात. इतकेच नव्हे तर मायणी येथील पक्षी अभयारण्यात साकार करण्यासाठी आपण केलेलं कष्ट आणि केलेला अभ्यास याला कारणीभूत आहे. दुचाकीवरून शांतिनिकेतन ते मायणी असा 3 वर्ष रोज प्रवास करून हजारो मैल भ्रमंती करणाऱ्या पक्ष्यांसाठी आपण पक्षी अभयारण्याच्या मान्यतासाठी पाठपुरावा केलात. या गोष्टीनं आपण इतिहास घडवलात. काचेच्या पेटीत 100हून अधिक विषारी सापांसोबत राहून सापांविषयी समाजात असणाऱ्या अंधश्रद्धेची कात टाकायला प्रवृत्त करून सर्पमैत्रीचा संदेश मनामनात आपणच पेरलात. युनोच्या सहकार्यानं आपण साकार केलेला वसुंधरा प्रकल्प आजही हजारो विद्यार्थ्यांना अभ्यास आणि संदर्भासाठी आधार ठरतोय. जास्वंदाला बी देऊन आपण अनेक रंगांनी त्याला सजवलेलं आहे. एकाच झुडपाच्या वेगवेगळ्या फांदींवर वांगी, टोमॅटो, मिरची घेत मोठा चमत्कार घडवलेला आहे. थेट पावसाच्या पाण्यावर आजन्म तहान भागवणारे आपण खऱ्या अर्थाने निसर्गयोगी आहात. प्रखर विचारवंत आदरणीय प्राचार्य डॉक्टर पी.बी. पाटील साहेबांच्या विचारानुसार बालक होऊन निसर्गाला बिलग्न, निसर्ग आई होऊन आपल्या कुशीत घेते. आपण चालक होऊन निसर्गावर हक्क गाजवू लागलो तर मात्र निसर्ग कठोर होऊन आपल्यावर कोपल्याशिवाय राहत नाही. तुम्ही निसर्गाचे व्हा, निसर्ग तुमचा होईल. हे निसर्गाविषयीचं सहज सोपे विचार अनेक ठिकाणी मांडणारे ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉक्टर पी.बी. पाटील साहेब यांच्या सानिध्यात अध्यापन करत असताना आपल्या ध्यासाची दिशा निश्चित झाली. आपणास लाभलेला पी.बी. साहेबांचा सहवास आपल्या निसर्गवारीसाठी किती मोलाचा होता हे आपण अनेकदा व्यक्त केलेलं आहे.
आपलं हे निसर्ग कार्य, आपण घेतलेल्या निसर्गाचा अनुभव, निसर्गचिंतन, अभ्यास, यातून जे अफाट कार्य आपण उभा केलेलं आहे, यासाठी आज PB साहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त प्राचार्य डॉक्टर PB पाटील सोशल फोरम यांच्या वतीनं देण्यात येणारा राज्यातील अत्यंत मानाचा कर्मयोगी पुरस्कार 1,00,000 रुपयांच्या थैलीसह आपणास प्रदान करून आपल्या अद्वितीय निसर्गध्यासाच्या मनातून सन्मान आम्ही करत आहोत. आपल्या कार्याला हृदयस्पर्शी अभिमानाचा सलाम सलाम सलाम. धन्यवाद. मंडळी, ज्या क्षणाची आपण अत्यंत आतुरतेने वाट पाहत आहोत, आपल्या अगदी जवळच्या असणाऱ्या आदरणीय व्यक्तिमत्वाला आज कर्मयोगी पुरस्कारानं सन्मानित करण्यात येत आहे. हे उपस्थित आपणापैकी सगळ्यांना भरून आलं आहे हे मला दिसतं आहे. भाऊनी गायकवाड सरांबद्दल जे आत्ता सांगितलं ते ऐकून खरोखर दिग्मूढ व्हायला झालं आहे. असे प्रसिद्धी परांमुख आदरणीय सुरेश आप्पासाहेब गायकवाड सरांना यावर्षीच्या कर्मयोगी पुरस्कारानं सन्मानित करण्यात येत आहे. मी विनंती करतो ब्रिगेडियर सुरेश पाटील सरांना, विश्वस्त नवभारत शिक्षण मंडळ आणि श्रीमती विजया घोरपडे वहिनी मॅडमना, नवभारत शिक्षण मंडळाच्या ज्या विश्वस्त आहेत त्यांना विनंती करतो की आपण सरांचं अभिनंदन करावं, त्यांना पुरस्कारानं सन्मानित करावं. श्रीमती विनया घोरपडे वहिनी आणि ब्रिगेडियर सुरेश पाटील विश्वस्त या दोघांच्या हस्ते कर्मयोगी पुरस्कारानं गौरवण्यात येत आहे आदरणीय प्राध्यापक सुरेश आप्पासाहेब गायकवाड सरांना. जे मीडियाचे फोटोग्राफर पत्रकार आलेले आहेत त्यांच्यासाठी वेगळा फोटो सेशन आपल्याला करता येईल, ते वेगळं आपल्याला त्यांना विनंती करता येईल फोटोसाठी. पत्रकार बांधवांना विनंती. दरवर्षी वाट पाहायला लावणारा असा हा सोहळा असतो कर्मयोगी पुरस्कार प्रदान सोहळा. असा देखणा पुरस्कार, देखणा समारंभ, देखणा कार्यक्रम. मी सगळ्याच मान्यवरांना विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हावं. यानंतर रंगावलीकर सचिन अवसरे यांचा सत्कार सुरेश आप्पासाहेब गायकवाड सरांनी करावा. आजचे सत्कार मूर्ती सचिन अवसरे यांचा सत्कार करतो. रंगावलीकर सचिन अवसरे यांचा सत्कार संपन्न होतोय. कर्मयोगी पुरस्कार प्राप्त प्राध्यापक सुरेश आप्पासाहेब गायकवाड सरांच्या हस्ते. अत्यंत देखणी अशी
रांगोळी दरवर्षी काढणारे जे पुरस्कार प्राप्त करते असतात त्यांची रांगोळी हे काढत असतात, दरवर्षी काढतात, अत्यंत सुंदर काढतात. त्या रंगवलीकार सचिन अवसर यांचा सत्कार संपन्न होतोय. यानंतर चित्रकार सत्यजित वरेकर यांनी कृपया स्टेजकडे यावं आणि गायकवाड सरांनाच विनंती करतो की त्यांनी हा सत्कार करावा. त्यांचा सत्कार आपण नंतर घेणार आहोत. मानपत्र लिहिलेले, दरवर्षी मानपत्र जे लिहितात, यावर्षी ज्यांनी लिहिले ते मान्य राजेंद्र पोळसर यांचा सत्कार ॲडव्होकेट सतीश पाटील सरांनी विश्वस्त नववर्ष शिक्षण मंडळ यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. पोळसर उत्तम नाटककार सुद्धा आहेत, उत्तम लिहितात, खूप छान नाटकं लिहितात आणि महाभूतांबद्दल सुद्धा ते नेहमी बोलत असतात, व्याख्यानं करतात. असं एक अत्यंत विद्वान असं हे व्यक्तिमत्व माननीय पोळसर, राजेंद्र पोळसर. ज्या रांगोळीच्या स्पर्धा दरवर्षी होतात तशा यावर्षी झालेल्या आहेत आणि त्याचा निकाल पण जाहीर झालेला आहे. मी मान्यवरांना विनंती करतो की आपण हे ज्यांनी यामध्ये नंबर मिळवलेले आहेत त्यांचं कौतुक करावं, त्यांचं अभिनंदन करावं आणि त्यांना बक्षिसं द्यावीत. उत्तेजनार्थ जे बक्षीस मिळालं आहे ते दीपक लक्ष्मण खरोटे मुंबई यांना. उत्तेजनार्थ दीपक लक्ष्मण खरोटे, जोरदार टाळ्या वाजवा. या बक्षिसाचं स्वरूप असं आहे. प्रथम 5,000 रुपये रोख, चषक आणि प्रमाणपत्र. दीपक लक्ष्मण खरोटे, उत्तेजनार्थ. त्यानंतर उत्तेजनार्थ रीतल उत्तम महाजन, नाशिक. रीतल उत्तम महाजन, नाशिक. रुपये 5,000 रोख, चषक आणि प्रमाणपत्र. रीतल उत्तम महाजन, नाशिक, उत्तेजनार्थ. आदरणीय विनया घोरपडे वहिनींच्या हस्ते हे बक्षीस दिलं जात आहे. यानंतर 5वा क्रमांक प्रशांत प्रमोद माळी, मालेगाव. 5वा क्रमांक प्रशांत प्रमोद माळी, मालेगाव. ₹7,000 रोख, चषक आणि प्रमाणपत्र असं स्वरूप आहे या बक्षिसाचं. चतुर्थ क्रमांक कल्याणी रवींद्र बागुल, नाशिक. चतुर्थ क्रमांक कल्याणी रवींद्र बागुल, नाशिक. चतुर्थ क्रमांक कल्याणी रवींद्र बागुल, नाशिक. रुपये 9,000 रोख, चषक आणि प्रमाणपत्र असं हे बक्षिसाचं स्वरूप आहे. चतुर्थ क्रमांक कल्याणी रवींद्र बागुल, नाशिक. तृतीय क्रमांक प्रसाद खंडेराव सुतार, कोल्हापूर. तृतीय क्रमांक प्रसाद खंडेराव सुतार, कोल्हापूर. आणि द्वितीय क्रमांक आहे प्रमोद सदाशिव आरवी, पुणे. द्वितीय क्रमांक प्रमोद सदाशिव आरवी, पुणे. रुपये 13,000 रोख, चषक आणि प्रमाणपत्र असं याचं स्वरूप आहे. द्वितीय क्रमांक प्रमोद सदाशिव आरवी, पुणे.
खूप छान छान रांगोळ्या हे काढतात आणि दरवर्षी खूप मोठी ही स्पर्धा होते. महाराष्ट्रभरातून सगळीकडून रंगावलीकार येतात, त्यामुळे खूप छान स्पर्धा होते. आणि प्रथम क्रमांक आहे विलास विजय रहाटे रत्नागिरी. रुपये 15,000 रोख, चषक आणि प्रमाणपत्र असं याचं स्वरूप आहे. प्रथम क्रमांक विलास विजय रहाटे रत्नागिरी. एकदा जोरदार टाळ्या वाजवा ह्याच्यासाठी. ही सगळी तरुण मुलं दिसत आहेत आणि पुढे जाऊन अजूनही खूप मोठी होतील आणि तशा आपण सगळेजण त्यांना शुभेच्छा देऊया. अभिनंदन. ज्यांनी ज्यांनी बक्षिसं मिळवली आहेत त्या सगळ्याच रंगावलीकारांचं अभिनंदन आणि ज्यांनी सहभाग घेतला या स्पर्धेमध्ये, ज्यांनी सहभाग घेतला त्यांचं सुद्धा खूप अभिनंदन. कारण सहभागी होणं, स्पर्धेत उतरणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं आणि म्हणून त्या सगळ्यांचं सुद्धा मी मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो. मंडळी, निळ्या निरभ्र आकाशी पक्षी मनसोक्त विहरत असताना आपल्या मनीचा मनमोर नक्कीच आनंदानं नाचेल. निसर्गाचा असा वेगवेगळ्या रूपातला सौंदर्याविष्कार आपणही सगळ्यांनी वारंवार अनुभवावा. निसर्गाच्या धुंद वातावरणामध्ये आकंठ बुडून मनमुराद आनंद लुटावा. पहाटे प्रदूषण कमी असतं, पहाटेच्या हवेमध्ये आपण विहरावं आणि सुख अनुभवावं असं नेहमीच गायकवाड सर सांगत असतात. जे जे निसर्गामध्ये दिसतं मिळतं ते आपण सगळ्यांनी कागदाप्रमाणे टिपून घ्यावं, पाहावं, तनामनामध्ये जिरवावं असं नेहमी गायकवाड सर सांगत असतात. निसर्गयोगी गायकवाड सर यांना मी विनंती करतो की आपण मनोगत व्यक्त करावं. पी साहेबांच्या संस्थेमध्ये हा मोठा सत्कार माझा केल्याबद्दल मी प्रथम आभार मानतो. संस्थेचे पदाधिकारी यांचाही आभारी आहे. माझे काही सहकारी मित्र, विद्यार्थी व इतर कर्मचारी इथं आहेत. आपण कृपया सगळ्यांनी बोलण्याचा आवाज कमी करावा, इतरांनी, प्रेक्षकांनी, जी सरांचा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचेल. धन्यवाद. मी जवळजवळ 7 वर्ष मायनीच्या तलावाचा अभ्यास करत होतो. पक्षी कुठून येतात, कुठं जातात, त्यांचे अवलोकन करणे, अभ्यास करणे हा माझा छंद होता. झुलॉजी हा विषय पुस्तकात जेवढा अभ्यास केला पाहिजे त्याच्याविषयी जास्त निसर्गात त्या विषयाचा अभ्यास केला पाहिजे. असे निसर्गाचा अभ्यास करता करता निसर्गाचे रहस्य उलगडत असताना सांगलीमध्ये IME हॉलला प्रकाश गोळे पुण्याचे पक्षीतज्ञांचा स्लाईड शो होता. स्लाईड शोला डॉक्टर SR पाटील यांनी मला आवर्जून बोलवलं की तुमचा विषय आहे, तुम्ही विद्यार्थी आहात, तर लेक्चरला या. लेक्चर चालू असताना त्यांनी सांगितलं फ्लेमिंगो हा पक्षी 60 साली मुंबईला एक जोडी आली होती खाडीमध्ये. आपल्याकडे हे फ्लेमिंगो पक्षी महाराष्ट्रात येत नाहीत. मी हात वर केला, साहेब हे हजारोनी पक्षी आपल्याकडे येतात. हजारोने येतात. आपलं नाव काय? गायकवाड. काय करता? विद्यार्थी आहे. फ्लेमिंगो केवढा आहे? 1 फूट का 1.5 फूट? मी म्हणलं साहेब चेष्टा का करताय? 4.5 फूट उंचीचा पक्षी आहे, माझ्या खांद्याला लागतो. आणि हजारो पक्ष्याचे थवे फ्लेमिंगो, राजहंस हे मायनी, येरवडे, दहिवडी, पिंगळी या तलावात येतात. ते म्हणले उद्या दाखवू शकाल का? दाखवतो. तानाजी मोरे DFO इथले, मराठी मिलचे मालक मंदाताई मराठे इथले DFO, दोमो मोहिते, बरेचसे लोक असे 4 जीप गाड्या आणि 2 अँबॅसेडर घेऊन पहिल्यांदा बुधियाळा गेलो. 2,500 राजहंसाचा पक्षाचा थवा लँडिंग होत असताना दाखवला त्यांना. राजहंस बार हेडेड गीज, जिथं हिमालयात ऑक्सिजन नाही
त्या हिमालयाच्या वरून सुद्धा ते उडत येतात. आजही आत्ता धारवाडपाशी 7,000 पक्षी आलेले आहेत. भूतान लेह लडाखमधून बाहेर पडतात, आपल्याकडे येतात. माजी प्रभारी कुलगुरू BN कुलकर्णी आणि ताकवले सर हे म्हणले, तुम्ही पक्षी पाहता, आम्हाला घेऊन दाखवा. 75 ग्रुप असे रोजी पास्टरचे थवे आकाशात एकमेकात मिक्स होत होते. 1.5 तास खाली बसलो होतो. नॉट ए सिंगल कोलायजन. एक पक्षी दुसऱ्या पक्षाला थटला नाही. इकडून 7,000 इकडून 7,000 एकमेकात मिक्स व्हायचे. असे क्लाउड फॉर्मेशन व्हायचं. कदाचित सॅराट पिक्चरमध्ये बॅकग्राऊंडला थोडं दाखवलं बघा. रोजी पास्टर थवे लाखोच्या संख्येने येतात. किती येतात? इथं रामपवार डॉक्टर आहेत, त्यांचा फोन आला सकाळी 6:30 वाजता. सर आकाशात बघायला लागलो आहे. आकाशात पूर्वेच्याला जेवढं क्षितिज दिसतंय आणि पश्चिमेला जेवढं क्षितिज दिसतंय, पूर्ण क्षितिजावर ती पक्ष्याची रांग थवा असा पुढं सरकत गेला. एवढ्या मोठ्या संख्येने येतात आणि त्यांची ॲक्युरेसी असते. आज सकाळी 7 वाजता तर 7 वाजताच येणार, 14 तारखेला तर 14 तारखेलाच येणार, 15 तारखेला ते कधी आले नाहीत, 13 तारखेला गेलं तर पक्षी नाहीत, 14 तारखेला बरोबर त्या वेळेला लँडिंग होतं. अशी ॲक्युरेसी कशी काय ते फॉलो करतात. प्रत्येक दिवस हा फोटोपिरिटिझमचा असतो. सकाळी दिवस केव्हा उगवणार, मावळणार केव्हा, हा कालावधी आहे. हा त्या पक्ष्याच्या मेंदूवर परिणाम करतो, हायपोथॅलेमस ग्रंथीवर. त्यामुळं त्या पक्षाच्या थव्याला सगळे पक्षी सांगली सोडायचे आहे बरं का. आज सांगली सोडायचे आहे. हे पक्षी सांगलीला सुद्धा येत होते. भारतीय विद्यापीठ आणि महानगरपालिकेचे ते थवेचे थवे संध्याकाळी जमायचे. तर असे निसर्गाचा अभ्यास करता करता एक फार मोठे गायक इचलकरंजीला त्यांचा कार्यक्रम होता, डेक्कन स्पिनिंग मिलमध्ये. कार्यक्रम संपल्यानंतर रात्री 10 वाजता, सायंकाळचा कार्यक्रम संपल्यानंतर 10 वाजता घरी आले. माझा ॲड्रेस त्यांना प्रभाताई खेपळकरने दिला, जे आमच्याबरोबर सायलेंट व्हॅलीमध्ये आल्या होत्या. आज इथं बाबा कार्लेकर म्हणून आहेत, वोरा डॉक्टर आहेत, सायलेंट व्हॅलीमध्ये माझ्याबरोबर आले होते. तर ते ग्रस्त 10 वाजता रात्री आले. घरात मी एकटाच असल्यामुळं गेट वाजवायला लागले. गेट उघडलं, म्हणले आप प्रोफेसर गायकवाड है क्या? हाँ, मुझे कुछ क्वेश्चन पूछना है. मैं देवास का हूँ, आओ अंदर आओ. देवासमधनं आलेले म्हणले. घर बघितले, पक्षी प्राणी फुलपाखरे बघितले. म्हणले म्हणा सही आदमी आहे. बेसिक प्रश्न त्याने विचारला. अब तितली क्या अवस्था बोलो. तितली का नर मादी रहता है, उनका मिलन होता है, मादी एग्स डालती है, बैदा डालती है, उससे कैटरपिलर बनता है, झाड़ का पत्ता खा के पीपा बनता है, कोश बनता है, कोश से फिर नया मेल फीमेल बटरफ्लाई तैयार होता है. अब मुझे ये बताओ, मैं जब 6th क्लास में देवास में पढ़ रहा था, मैंने देखा कुंभारीन मड़का बना रही थी, मड़के के अंदर कैटरपिलर डाल रही थी. ये क्या चीज़ है? बटरफ्लाई का कैटरपिलर मडके के अंदर कुंभारान क्यों डाल रहे आहे? घराच्या कोपऱ्यात मडक्यासारखं आकाराचं गांधील माशीचं मडकं असतं. तर तुम्ही त्यांना सांगितलं गांधील माशीची जे आळी आहे, बालावस्था आहे, ती मांसभक्षक आहे. ती बटरफ्लायला पॅरलाईज करते गांधील माशी आणि आत मडक्यात भरून ठेवते. मांस खाऊन गांधील माशी तयार होते आणि त्या मडक्यातून गांधील माशी बाहेर पडते. दूसरा बेसिक प्रश्न विचारला. मैं देखा स्पाइडर का बड़ा इंसेक्ट था, उसके पास कम से कम 400-500 छोटे छोटे बच्चे थे. दूसरे दिन देखा एक ही बच्चा नहीं था. नेक्स्ट वैसा के वैसा था, किसी पंछी ने खाया नहीं था. वो खा गए एक दिन में. मी सांगितलं दुपारी 2-2:30ला टेम्परेचर वाढलं की पॅराशूट तयार करतात. प्रत्येक पिल्लू पॅराशूट तयार करतं आणि पॅराशूट घेऊन हवेत उडून जातं, जगभर जातात. अपोलो यान चंद्रावर जात असताना वॉटर सॅम्पल घेतल्या, त्यात स्पायडर होते. मिडल समुद्रमध्ये जहाजावर सॅम्पल घेतल्या, त्यात स्पायडरची पिल्ली होते. त्याला गुजमेरी म्हणतात. म्हणजे गुज पक्षासारखे ते वेगळ्या पाण्यासारखे निघून जातात. असे बेसिक प्रश्न त्याने विचारले. तर निसर्गाचा अभ्यास, निसर्ग द्यायला बसला आहे. घेणारे करंट आपण असो,
मी वांग्याचं झाड सायलेंट व्हॅली जंगलात बैठलं की 7 ते 8 वर्षे राहणार आहे. ते कोल्हापूरच्या जंगलातसुद्धा, चांदोली जंगलातसुद्धा ते झाड आहे. टारवून म्हणून, सोलॅनम टारवून, ते झाडाची फांदे आणि रोपं लावली. त्याच्या वांगं, टमॅटो आणि मिरचीचं कलम केलं. 10 वर्षे एका झाडापासून मी वांगे खात होतो. म्हणजे निसर्ग द्यायला बसला आहे, आपण करंट आहोत, घ्यायचं किती हे अवलोकन करणं फार महत्त्वाचं आहे. असं निसर्गाचा अभ्यास करताना सायलेंट व्हॅलीचा सेंट्रल गव्हर्नमेंटने आम्हाला 22 दिवसात परमिशन मिळाली. PB साहेबांनी राजा मंजूर केले. त्यांनी कधीही मला अडवलं नाही. जंगलात जेवढ्या एक्सपिडिशन 4-5 केल्या, सायलेंट व्हॅली, वारणा, टोटल सोलार इक्लिप्स, या सगळ्या एक्सपिडिशनमध्ये साहेबांनी प्रोत्साहन देऊन पाठवलं. आणि तिथं ज्या सुपर 8वर फिल्म तयार केल्या गेल्या, तिथली इन्फॉर्मेशन गोळा केली. डॉक्टर TM पाटील शिवाजी विद्यापीठ इथले प्रोफेसर होते. हे विद्यमान पुणे युनिव्हर्सिटी, बॉम्बे युनिव्हर्सिटी, शिवाजी युनिव्हर्सिटी आणि शांतिनिकेतन यांच्या संयोजकांना संयुक्त मार्फत हे सायलेंट व्हॅलीचं एक्सपिडिशन केलं होतं. सायलेंट व्हॅलीच्या एंट्रन्सलाच एक झाड होतं. ते झाड आम्हाला आयडेंटिफाय करणं शक्य झालं नाही, कारण 100-150 फुटावर त्याच्या फांद्या आणि फुलं होती. पण 10 वर्षापूर्वी त्याची एक फांदी मोडून पडली. ते मोडलेल्या फांदीवरनं ते झाड आयडेंटिफाय केलं आणि त्याचं नाव कॅसिनो कुद्रीनाथी ठेवलं. कुद्रीनाथी हा बॉटनिस्ट होता केरळमधला. त्याच्या नावाचा रिस्पेक्ट देण्यासाठी त्या झाडाचं नाव कुद्रीनाथ ठेवलं. अशी 7 ते 8 झाडं त्या सायलेंट व्हॅलीच्या परिसरात आहेत. 20 ते 22 लोक निवांत झोपतील एवढी डोली आहे आत, आणि 100 फुटावर उघडी आहे. सूर्यप्रकाश भरून खाली येतो आहे. असे अनेक जातीचे पक्षी, प्राणी, फुलपाखरं विविध रूपाचे जे इतर ठिकाणी आढळत नाहीत, ते सायलेंट व्हॅलीजमध्ये आढळतात. तर असं निसर्गाचा अभ्यास करताना बऱ्याचशाच गोष्टी आकलन झालं, समजत गेलो, रहस्य उलगडत गेलं. सहज एक फर्नचे विविध प्रकार गोळा केले. जिथं मी फर्न काश्मीरमध्ये गोळा केले, तर तिथल्या शालीवर त्या डिझाईन त्याच होत्या. म्हणजे तिथं जे लोकली वनस्पती आहेत त्याचे प्रिंट तिथल्या हस्तकलेमध्ये जाणवते. तर हे फर्नचं कलेक्शन इतकं मोठं आहे, त्याच्यावर 2 MPhil आणि 1 PhD झाला आहे. मायकॉलॉजीमध्ये एकानं मशरूम गोळा करून, मी बियास रिव्हरला मशरूम गोळा केले, ते त्यांना दिले, त्यावर त्यांनी PhD केले. वारणा हरिपूरला येऊन मिळते कृष्णेला. तिथून 12 दिवस चालत गेलो पात्रबंद कोल्हापूर जिल्ह्यात, आणि सोशिओ सर्वे केला. माशाची किती जाती आहेत, कोळ्यांना किती पूर्वी मिळत होतं, आत्ता किती मिळते, पोल्युशनचा काय परिणाम झाला आहे, पिकामध्ये कुठले व्हायरस आलेत, कुठले डिसीज नवीन इंट्रोड्यूस झालेत, याचा सोशिओ इकॉनॉमिक सर्वे डॉक्टर चौगले, प्राचार्य मिरज कॉलेजचे, त्यांनी सबमिट केला आणि PhD थिसिस त्यांचा सबमिट झाला. असे कित्येक विद्यार्थी आज इथं मोरे मॅडम म्हणून बसलेले आहेत, माझ्या विद्यार्थिनी आहेत. फ्रॉगवर, स्पायडरवर त्यांनी पुस्तकं लिहिलेली आहेत. काही बरेचसे विद्यार्थी प्राचार्य म्हणून काम रिटायर झाले आता, आणि अजूनही काही कार्यरत आहेत. तर निसर्गाशी जेवढं आपण एकरूप होऊ, तेवढा निसर्ग भरभरून आपल्याला देत असतो. एवढं मला सांगावं असं वाटतं. आणि संस्थेनं सत्कार केल्याबद्दल मी या संस्थेचा फार आभारी आहे. धन्यवाद सर. खरं तर सर, आपणाकडून घ्यावं तितकं कमी आहे, ऐकावं तितकं थोडं आहे. तुमचा इतका अनुभव, त्यातला गाढा अभ्यास आहे, तो खरं तर प्रत्येकानं तुम्हाला भेटलं पाहिजे, तुमच्याशी बोललं पाहिजे. तुमच्याकडून खूप काही घेण्यासारखं आहे. तर पुन्हा कधीतरी आपण असंच सरांशी गप्पा मारायला एकत्र जमायला हरकत नाही असं मला वाटतं. मला जे प्रश्न विचारले ते ग्रस्त होते कुमार गंधर्व. घरी आले होते, त्यांना इचलगंजीमध्ये माझं नाव समजलं, आणि त्याने गांधील माशी आणि स्पायडरचा प्रश्न, असे बेसिक 3-4 प्रश्न विचारले. म्हणजे ते म्हणले, मी मरायच्या आधी मला या प्रश्नाचे उत्तर मिळावं एवढीच अपेक्षा होती. हो हो हो. जे 2 दिग्गज व्यक्तिमत्व होती, कुमार गंधर्व आणि सर. वा, अशा तुमच्या आठवणी खूप, तुमचे अनुभव ऐकायचे आहेत. पण तुमच्याबद्दल बोलण्यासाठी, गायकवाड सरांच्याबद्दल बोलण्यासाठी, त्यांच्या आठवणी सांगण्यासाठी खूप काही बोलायचं तिच्या मनात आहे.
त्यांची नात इथं आलेली आहे, भूमी मंदारा गायकवाड, कुमारी भूमी मंदारा गायकवाड. छोटीशी खरं तर आजोबांना मुलाचं किंवा नातवाचं कौतुक, नातीचं कौतुक करावंसं वाटत असतं, पण ही छोटीशी नात आजोबांची, गायकवाड सरांची. Good morning everyone. I am Bhumi Mandar Gaikwad and today I am here to speak few heart delighting words about my loving grandfather Mr. Suresh Appasaheb Gaikwad, who has worked as professor in zoology for his life in and guide many of his students in his life. My grandfather also likes every grandparents tells me stories, but they are not fairy tales, but about his own golden life. Experience like stories about Jim Corbett, lion, tiger, leopard, crocodile, snakes, butterfly, and shells, of which he has also made beautiful collection in my home. Not only this, he also teaches me about plants, flowers, pollinations, and weeds that grow along with them. Thank you, Baba, for encouraging and gifting me this priceless knowledge. Thank you. थँक्यू भूमी. भूमीबद्दल सांगायचं झालं, सरांचं जर घर बऱ्याच लोकांनी बघितलं असेल, भरपूर स्पेसेस आहेत, भरपूर प्रिझर्वेटिव्ज आहेत, त्या सर्वांची माहिती भूमी स्वतः देते. 8वीला 8 वर्षाची आहे मुलगी ती, पण जेवढे स्पेसेस आहेत तिथले त्याची इत्तंभूत माहिती भूमी सगळ्यांना देत असते. तुम्ही कधी गेला तर तिचं ऐकायला खूप आवडते आणि प्रत्येक फुलपाखरू असेल, तिथले प्राणी असतील, काय असतील, त्यांच्याबद्दलची सरांना पण जेवढी माहिती आहे त्याच्यापेक्षा किंवा अनेक 2 वाक्य ती स्वतःची घालून माहिती सांगते सगळ्यांना. एवढी हुशार आहे 8 वर्षाची असतानासुद्धा. त्यामुळं तिचे जे वडील आहेत मंदार, कन्या आहे सायली, निखिल जावई आहेत, सर्वजण या क्षेत्रामध्ये आहेत. आंब्याला त्यांनी मोठी 60 एकरमध्ये नर्सरी केलेली आहे आंबोलीला, आणि मंदारची सांगलीमध्ये आहेच. जे प्लॅन्ट मिळत नाहीत ते मंदाराकडे मिळणार, आंबोलीला मिळणार. हे जे असं वाहून घेतलं आहे त्यांनी स्वतःचं कार्य, सरांचं कार्य, हे अनेक पिढ्या असंच चालावं अशी आम्ही संस्थेच्या वतीनं त्यांना विनंती करतो, आशीर्वाद देतो. धन्यवाद देतो. धन्यवाद भाऊ, आणि भूमीचेही मी इथे आभार मानते. आणि अगदी भाऊंच्या परवानगीने 1 मिनिट घेते, कारण हा मोह मला टाळता येत नाही आहे. साधारण 15 वर्षापूर्वी मी तरुण भारतला पत्रकार असताना सर आपली भेट झाली होती आणि खूपदा आपण भेटलेलो होतो. आणि भाऊंनी जसा उल्लेख केला की घरात जाण्यापूर्वी त्या गल्लीमध्ये गेल्यानंतर म्हणजे जे जगातली काही 7 आश्चर्य म्हणतो त्याच्याहीपेक्षा वेगळी आश्चर्य सांगलीत असू शकतात. एका झाडावर मला ते टोमॅटो, वांगी आणि या 3 प्रकारच्या भाज्या एका ठिकाणी दिसल्या. आणि घरात गेल्यानंतर सरांचे असे ड्रॉवर्स होते, खूप मोठं एक कपाट आहे, आणि साधारण आपल्याला असं वाटतं की त्याच्यातनं काहीतरी खजाना बाहेर येईल, काहीतरी वेगळं बघायला मिळेल. आणि ते ड्रॉवर्स उघडल्यानंतर इतक्या विविध प्रकारची आणि रंगांची फुलपाखरं प्रिझर्व, म्हणजे जतन ह्या शब्दाचा जो खरंच जो अर्थ आहे मला वाटतं हे संचित आहे. आणि त्यानंतर चिकूबागेतल्या नर्सरीमध्ये मी खूपदा भेटलेले आहे, सरांशी गप्पाही झालेल्या आहेत. आणि पुन्हा एकदा या निमित्ताने मला सरांना इथे प्रत्यक्ष पाहता येते आणि भेटता येते. तर खरंच म्हणजे शाळेचीच टूर असं नाही, पण बघण्यासाठी एकदा सरांच्या घरी नक्की आपण व्हिजिट द्यायला पाहिजे असं मला वाटतं. थँक्यू. मगासपासून आपणासमोर जे एक चित्र काढण्यासाठी बसलेले आहेत चित्रकार सत्यजित वरेकर यांचं जर चित्र पूर्ण झालं असेल तर त्यांनी ते
मंचावरती घेऊन यायला हरकत नाही आहे. घेऊन यावं त्यांनी. आणि गायकवाड सरांना विनंती की आपण वरकर सरांचा सत्कार करावा, त्यांचं कौतुक करावं, त्यांचं अभिनंदन करावं. इतकंच सुंदर छान किती चित्र काढले बघा त्याने, आणि आपला समोरच आहे. सत्यजित वरेकर सर चित्रकार यांचा सत्कार संपन्न होतो. मंडळी, यानंतर मी अध्यक्षीय समारोप करण्यासाठी विनंती करणार आहे. आभार आणि अध्यक्षीय समारोप असा ब्रिगेडियर सुरेश पाटील सरांना विनंती करतो की आपण समारोप करावा. नमस्कार. आपण कार्यक्रमाच्या शेवटच्या अध्यायापर्यंत पोचलो आहोत. दरवर्षी या कार्यक्रमाला मी येतो. त्याचं कारण आहे, अशा कार्यक्रमामधून मी नेहमीच एक स्वतःला प्रश्न विचारतो, व्हॉट इज द टेक अवे. मी घरी काय घेऊन जायचं याच्यापासून. मला अशा कार्यक्रमामधून अशी एक स्फूर्ती मिळते, तात्पुरते का होईना पण ताकद मिळते की आपण देखील असं कुठल्या तरी कामाला वाहून घेतलं पाहिजे. ते आपल्या हातातून होतं आहे का नाही हा वेगळा भाग, तो जरा बाजूला ठेव. परंतु अशी एक एनर्जी, अशी एक ताकद अशा कार्यक्रमातून कमीत कमी मला तर मिळते, आणि मी समजून चालतो की ती तुम्हाला देखील पोचत असावी. मी आज गायकवाड सरांचं परत एकदा अभिनंदन करतो. कुठल्या तरी विषयाला आयुष्यभर वाहून कसं घ्यायचं हे जर शिकायचं असेल तर ते गायकवाड सरांच्याकडून आपण शिकलं पाहिजे. अशा गुणांचं हेरणं आणि त्याचं कौतुक करणं, ह्यासाठी फोरमचे जेवढे पदाधिकारी आहेत त्यांचं मी कौतुक करतो, त्यांचे मी आभार मानतो. तुम्ही ह्या सगळ्या मोठ्या संख्येने इथं आलात, या कार्यक्रमाचे साक्षीदार झालात, याबद्दल मी तुमचे देखील आभार मानतो. रांगोळीमध्ये जेवढे कलाकार त्यांनी आलेले आहेत, त्यांनी सहभाग घेतला, अगदी गडचिरोलीपासून आलेले आहेत, गोव्यापासून आलेले आहेत, त्यांचं देखील कौतुक करतो आणि आभारी आहे. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मी आभार मानतो आणि या क्रमाची सांगता करतो. थँक्यू. एकच मिनिट, सगळ्यांना विनंती आहे, आपण सगळ्यांनी उभं राहायला हरकत नाही आहे. जागतिक कीर्तीचे पर्यावरण शास्त्रज्ञ पद्मश्री पुरस्कार प्राप्त डॉक्टर माधव गाडगीळ यांचं नुकतंच निधन झालेलं होतं. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण सगळ्यांनी 1 मिनिट स्तब्ध उभं राहावं अशी विनंती. ओम शांती शांती शांती.